नमस्कार मंडळी, राम राम. तर इकडे आजचा आहे आपला शेवटचा गुरुवार आणि यावर्षी माझ्या नशिबात 4ही गुरुवार होते. तर इकडे सकाळच्या वेळेला छान माझी पूजा आटोपली आणि पूजा आटोपल्यानंतर खूप छान घरामध्ये असं प्रसन्न वाटते आणि सकाळपासून आपलं देवीचे वगैरे स्तोत्र चालू असते. त्यानंतर ड्युटीला गेले. तिकडून आल्याला मी आपले पूजेचे जे पुस्तकं होते महालक्ष्मी व्रताचे ते आणि फ्रुट्स घेऊन आली. नंतर नीलूने मला हळदी-कुंकवाला बोलावलं. त्याच ती 4-5 जणी होत्या. त्यांना मी घरी घेऊन आली की आणि त्यानंतर मी पण त्यांना हळदी-कुंकू लावून आपल्या पूजेचे पुस्तकं देऊन असं आपलं छोटंसं उद्यापन म्हणून केलं आणि त्यानंतर आजचा शेवटचा गुरुवार काही ना काही म्हणजे गुरुवारी मी गोड पदार्थ करत असते. ही पद्धत माझ्या आईकडून चालत आलेली आहे. म्हणजे माझ्या माहेरी मम्मी वगैरे काही ना काही गुरुवारी करायची प्रसाद म्हणून. तर इकडे मी करत आहे बेसन पोळ्या. आधी बेसन मी थोडं भाजून घेतलं तुपामध्ये. त्यानंतर आपल्या बेसन बघून आपण गूळ घ्यायचा. गूळ किंवा साखर घेतली चालते. आमच्या घरी मी जास्त गुळाचा उपयोग जास्ती करते. तर त्यामुळे गूळ मी पातळ करून घेतला आणि एक तार पाक येऊ दिला. त्यामध्ये मी इकडे बेसन टाकलं. बेसन टाकल्यानंतर ते आपोआप घट्ट-घट्ट होत असते. तर तसं मी त्यामधल्या ज्या गाठी होत्या त्या फोडून घेतल्या. थंड झाल्यानंतर घट्ट आलेला आहे आणि त्यानंतर मी एका पोळीमध्ये आपला लागतील त्या प्रकारे असा उंडा घ्यायचा आणि बनवून छान असा पोळी वगैरे करून घ्यायची आणि आधी काठं पूर्ण शेकून घ्यायची. मधात दाबल्यानंतर प्रेस केल्यानंतर सर्वच भोवताल समान प्रमाणामध्ये छान असं जे मिश्रण आपलं आहे ते पूर्ण मिसळून जाते. अगदी कानाकोपऱ्यामधून आपल्या पोळीमध्ये मिश्रण गेलेलं आहे. असं नाही की एकीकडे पोळी राहिली आणि एकीकडे आपलं मिश्रण मधामध्येच आहे. तर बघा खूप छान अशी ही आपली बेसन पोळी अशी झालेली आहे आणि इकडे माझ्या देवीला मी नैवेद्य सुद्धा केलेला. आपल्याला जर वेळ नसेल आणि कमी वेळामध्ये आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे, तर ही माझी अशा प्रकारची झटपट पुरणपोळी म्हणजे बेसन पोळी. तर नक्की रेसिपी आवडली का? व्हिडिओला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. चला मग माझा आजचा उद्यापनाचा गुरुवार अशा प्रकारे काही गेलेला आहे. बाय.